मला सांगा, इथं किती जणांना आयुष्यामध्ये काहीतरी मोठं करायचंय, ते ध्येय ठरवलं गेलं पाहिजे. ज्यांना स्वतःच्या स्वप्नांवर विश्वास आहे, अशांनी खरं तर हात वर वेळीच केले पाहिजेत. कारण ज्यावेळेस काउंटिंग केलं जातं, त्यावेळेस तुमचा हात वर नसेल तर काहीच उपयोग होणार नाही. किती जणांना असं वाटतं की माझ्यामध्ये क्षमता आहे, पण ती क्षमता जाणून घेण्याचा प्रयत्न आम्ही कधीच केलेला नाही, कारण आमचा आमच्यावर विश्वास नाही. किती जणांना असं वाटतं की स्वतःची तुलना दुसऱ्याबरोबर किंवा दुसऱ्या व्यक्तीशी केली तर योग्य ठरतं. आजपर्यंत तुम्ही दुसऱ्याशी स्वतःची तुलना केलेली आहे का, हा माझा प्रश्न आहे. आणि सगळ्यात महत्वाचं, किती जणाला असं वाटतं की लोक काय म्हणतील, याची तुम्हाला भीती वाटते का? कारण नेहमी एक गोष्ट होते, आपल्याला जी गोष्ट करायची ती जरी सगळ्यांपेक्षा वेगळी असली तरी आपल्याला प्रश्न पडतो, लोक काय म्हणतील. हे सगळं डोक्यातून काढून टाकलं पाहिजे. कारण तुमचं ध्येय, तुमचं स्वप्न आणि तुमच्या स्वप्नावरचा तुमचा विश्वास, तुमचा त्या प्रतीचा संघर्ष, मला असं वाटतं प्रेरणादायी या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला ते सगळं शोधायचंय. कारण जे माझं आहे ते मला मिळवायचंय, पण जे आमचं आहे ते आमच्यासाठी आम्हाला प्रयत्नच करावे लागतील. कारण काही गोष्टी लक्षात ठेवा, कदाचित तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून बरंच काहीतरी ऐकायला, शिकायला किंवा पाहायला मिळेल. या गोष्टी तुम्ही नमूद केल्या तरी हरकत नाही. कारण तुमचं सर्वात मोठं स्वप्न काय आहे आणि तुम्ही त्या स्वप्नाकडे किती गांभीर्यानं पाहता, या गोष्टीचा विचार आता तुम्हाला करावा लागेल. ती करण्याची योग्य वेळ आलेली आहे आणि ते करण्यासाठी तुम्हाला एक पाऊल पुढे टाकावं लागेल. सगळ्यात महत्वाचा दुसरा मुद्दा, तुमचं ध्येय स्पष्टपणे तुम्हाला माहित आहे का, हे तुम्हाला लिहून ठेवावं लागेल. कारण तुमचं ध्येय, तुम्ही जे टार्गेट समोर ठेवणार आहात, ते जर तुम्हाला आज माहिती आहे आणि उद्या लक्षात नाही राहिलं तर त्याचा उपयोग काय, हे सुद्धा लक्षात ठेवा. सगळ्यात महत्वाचा तिसरा मुद्दा, जर तुम्हाला अपयशाची भीती वाटत असेल तर लक्षात ठेवा, अजिबात घाबरायचं नाही. कारण तुम्हाला जे काही करायचंय ते आजपासून करायचंय, आत्तापासून करायचंय. मी हे करू शकतो, मी हे मिळवू शकतो आणि मला हे मिळवण्यासाठी, मला हे यशस्वी करण्यासाठी मी भलेही काहीही करायला तयार आहे, पण मी ते मिळवणार. आणि सगळ्यात महत्वाचं, तुमच्यासाठी, तुमच्या स्वप्नासाठी तुम्ही रोज किती वेळ खर्च करता, किती वेळ स्वतःसाठी देता, हे विचार करा. कारण तुम्ही तुमच्यासाठी दिलेला वेळ, तुमच्या स्वतःसाठी काढलेला वेळ हा तुमच्या स्वतःसाठी असतो, हे विसरून चालणार नाही. सगळ्यात महत्वाची गोष्ट, हे आपल्याला लक्षात ठेवायचंच आहे. पण तुमच्या आयुष्यात पुढील 3 वर्षामध्ये आजच्या पेक्षा उद्या वेगळं काय असेल, आपल्याला काय चांगलं करायचंय, आपण आणखी काहीतरी चांगलं करू शकतो, 3 वर्षाचा प्लॅन तुमच्याकडे आहे का? का आलेला दिवस असाच घालवायचा आहे, असेच महिने घालवायचेत, असेच वर्ष घालवायचेत, प्लॅनिंग काहीच नाही. जोपर्यंत आपल्या आयुष्याचं, आपल्या करिअरचं, आपल्या प्रत्यक्षात स्वप्न पूर्ण करण्याचं जे काही मॅनेजमेंट असतं, ते आपल्याला त्याचं प्लॅनिंग करावं लागेल. ते सगळं ठरवण्याची आता योग्य वेळ आली आहे. आणि या सगळ्या गोष्टी ह्या आत्मविश्वासाशी निगडीत आहेत. तुमचा जर आत्मविश्वास सक्षम असेल, तुमच्या खिशात काय आहे याला काहीच महत्व नाही. तुमच्यात किती धमक आहे, तुमच्यात किती विश्वास आहे, मला हे करण्यासाठी कुणीच त्या ठिकाणी हरवू शकत नाही, हा जो कॉन्फिडन्स आहे, आत्मविश्वास, तो अधोरेखित करण्यासाठी आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून चर्चा करायची. मित्रांनो, सर्वांना नमस्कार, जय शिवराय. मी पुण्यातून ऍडव्होकेट संतोष शिंदे. मोटिवेशनल चर्चा म्हणून आपल्याला एक प्रेरणादायी विचार मांडत असताना, माझ्यातला मी, माझ्या स्वप्नांशी मला त्याला जोडायचंय आणि त्याला त्या स्वप्नांशी जोडत असताना माझं कधी आपलं होईल यासाठी प्रयत्न करायचा आहे. त्यासाठी आत्मविश्वास वाढवणारी चर्चा आपल्याला करायची आहे. म्हणून विनंती एवढीच आहे, हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, जास्तीत जास्त शेअर करा, सगळ्यात महत्वाचं बेल आयकॉन प्रेस करा, नोटिफिकेशन ऑल ठेवा. तुम्ही या व्हिडिओला तुमची एक कमेंट करायला विसरू नका. कारण
नुसतं चर्चा करायची नाही, नुसतं बोलायचं नाही, तर काहीतरी चांगले विचार घेऊन आपल्याला पुढे जायचंय. हा व्हिडिओ इतरांना सुद्धा शेअर करा. मला आत्मविश्वासाबद्दल चर्चा करत असताना तुमच्यावर विश्वास ठेवणारी व्यक्ती ही जगात नसेल आणि तरीही तुम्ही विश्वास ठेवू शकत नसाल, तर याला काय अर्थ आहे? तुमच्यावर विश्वास ठेवणाऱ्या व्यक्ती आहेत, पण तुम्ही त्यांना संधी देत नाही. तुम्ही त्यांच्या मनासारखं किंवा त्यांना जे तुमच्याकडून अपेक्षित आहे ते यशस्वी करण्यासाठी, प्रूव्ह करण्यासाठी तुम्हाला तितकं ताकदीनं त्या विचारांनी वागावं लागेल. सगळ्यात महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा, कुणी तुमच्यावर टीका केली किंवा तुमच्याविषयी चांगलं वाईट बोललं, तुम्हाला घालून पाडून बोललं, भले तुमच्या तोंडावर नसतील, टीका ह्या नेहमी मागं केल्या जातात. त्या सहन करण्याची ताकद तुमच्यात असली पाहिजे. समाज माध्यमांवर जर तुम्ही असाल, तुम्ही जर काही टाकलं तर त्याच्या खाली कमेंटचा पाऊस पडत असतो. तुमच्यावर यथेच्छ टीका होते. लक्षात ठेवा, त्याच्याकडे दुर्लक्ष करायला शिका. टीका ज्याला पचवता येते तोच मोठा होतो. टीका ज्याला सहन होते तोच पुढे जातो. तुम्ही टीकेमध्ये जर गुरफटून बसलात तर तुम्ही पुढचं पाऊल कधीच टाकणार नाही. म्हणून तुम्ही किंवा आपण सगळे स्वतःच्या गुणाकडे जास्त त्या ठिकाणी पाहता की नाही याचा विचार केला पाहिजे. कारण स्वतःतल्या कमतरता तुमच्या गुणात्मक दर्जातून तुम्हाला पुढे घेऊन जाण्यासाठी प्रयत्न करतील. कारण कमतरतेवर मात केली तरच यश मिळतं. आपण पुढे जाण्याचा प्रयत्न करतो, त्यासाठी स्वतःचे गुण पाहणं गरजेचं. नेहमी दुसऱ्यावर टीका करताय, दुसऱ्याचं उणं काढताय, आपलं काय? तुमच्या आयुष्यात तुम्ही जे काही निर्णय घेणार आहात हे तुम्ही घेणार आहात, इतर लोक नाही. इतर लोक फक्त तुम्ही चांगलं केलं तरी पाहत बसणार आहे, तुमचं वाईट होत असलं तरी तुमच्याकडे पाहत बसणार आहेत. तुम्ही शोधायचंय याच्यात तुम्हाला काय करायचंय. म्हणून एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे, जे माझं आहे ते माझं आहेच, पण जे आम्हाला मिळवायचंय, आपल्याला मिळवायचंय, हे सगळ्यांसाठी करणं अपेक्षित आहे. म्हणून खास करून तरुणांसाठी, खास करून तरुणींसाठी मला काही महत्वाचे 2-5 प्रश्न आपल्या समोर मांडायचे आहेत. कदाचित आपल्याला त्याचे उत्तर सुद्धा शोधायचे आहेत, पण ज्यावेळेस हे तुमच्या कानावर पडतील फक्त ते आत्मपरीक्षण करणं गरजेचं आहे. कारण ते तुमच्याशी निगडीत आहेत आणि ते आपल्या जवळच्या या सगळ्या घडामोडीशी निगडीत आहे. हे वेगळं सांगायची गरज नाही. सांगा बरं मला, तुम्ही तरुण आहात, तुम्ही मुलगा असो किंवा मुलगी, मला त्या तरुणाईला चर्चा करायची जे या देशाचं भवितव्य आहे. आपल्या हातात एक मोबाईल असतो आणि आपला मोबाईल आपण किती वापरतो, आपला मोबाईल आपण घेतलेला आहे, पण आपण मोबाईल वापरतो का, मोबाईल आपल्याला वापरतो, याचा कधी आपण विचार केलेला आहे का? सहज तुम्ही जर कुठं बाजारात असाल तर फक्त समोर लोक जातात येतात ती नजरेने पहा. एखादं कुटुंब असतं, नवरा बायको असतो, मुलं असतात, पण त्या व्यक्तीचा सतत हात मोबाईलकडे जातो किंवा लक्ष मोबाईलकडे जातं. तो कधी मुलाला पाहत नाही किंवा बायकोकडे लक्ष देत नाही, किंवा बायको मोबाईलकडे पाहत असेल तर ते नवऱ्याकडे किंवा मुलाकडे लक्ष देणार नाही. आपल्याला इतकं मोबाईल जवळचा झालाय की मोबाईलच आपल्याला वापरतो की काय याचा सुद्धा विचार त्या ठिकाणी नेहमी मनात येतो. तो विचार माझ्या आला म्हणून मला तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे, तुम्ही मोबाईल वापरता की मोबाईल तुम्हाला? याचं उत्तर अपेक्षित आहे. आम्ही सोशल मीडियावर आहेत हा मुद्दा लक्षात घ्या. आपण किती वेळ सोशल मीडियावर घालतो, दिवसातले जे काही आपल्याकडे वेळ असतो, ती जर वेळच आपण पाळली नाही, वेळेचं महत्वच आपल्याला कळलं नाही आणि फक्त सोशल मीडियावर पडीक आहे, असं कसं चालणार? ती वेळ किती घालवतो याचा कधी विचार केलाय का? एकदा टॅली करून बघा, तुम्हाला त्याचं उत्तर सापडेल. सगळ्यात महत्वाचा तिसरा महत्वाचा मुद्दा, आपण नेहमी आम्ही प्रत्येक जण आपण बघा, एखाद्याला जर यश मिळालं, एखाद्याने गाडी घेतली, एखाद्याने नवीन शोरूम टाकलं किंवा स्पर्धा परीक्षेत त्यांनी यश मिळवलं, तर आपण त्याचं कौतुक करतो, त्याला लाईक करतो की नाही? ती करण्याची आपली सवय आहे, कारण त्याला सुद्धा प्रोत्साहन मिळेल.
पण स्वतःच्या यशाच्या लाईकसाठी आपण काय करतो? आपल्या मेहनतीला किती आपण महत्व देतो? आपल्या मेहनतीला महत्व दिलं पाहिजे की नाही? स्वराज्य घडवलं, स्वराज्य निर्माण केलं, पण ते पुढे टिकवण्याचं काम कुणावर होतं असतं किंवा आज सुद्धा आहे? म्हणजे याचा अर्थ आपण जे काही आपण मिळवतो ते आपण जसं दुसऱ्याला लाईक करतो तसं आपण स्वतःच्या मेहनतीकडे सुद्धा पाहणं तितकंच गरजेचं आहे. आणि सगळ्यात महत्वाचा आणि शेवटचा माझा मुद्दा जो तुमच्याशी निगडीत आहे तो म्हणजे तुमचा स्क्रीन टाइम कमी करून तो जर तुम्ही एक वेळ म्हणून स्वतःच्या भवितव्यासाठी भविष्यासाठी जर दिला तर तुमच्या आयुष्यात किती बदल होईल याचा आपण कधी विचार करणार आहोत की नाही? स्क्रीन टाइम म्हटलंय मी, म्हणजे जो महत्वाचा वेळ आहे. बघा, एखाद्या मोबाईलची स्क्रीन असते ती काही सेकंदच आपण चालू ठेवतो, नंतर ती बंद ठेवतो, परत ज्यावेळेस गरज असते त्यावेळेस आपण ती ओपन करतो. तोच वेळ स्वतःसाठी सुद्धा भविष्यासाठी सुद्धा दिला गेला पाहिजे. त्या नजरेने त्या अंगाने पाहणं गरजेचं आहे. पाहण्याची वेळ तुमच्या माझ्याकडे आलेली आहे. म्हणून तरुणांनी आता या सगळ्या गोष्टीकडे प्रेरणादायी म्हणून सगळ्या गोष्टी बघितल्या पाहिजेत आणि त्या दृष्टिकोनातून विचार केला पाहिजे. म्हणून मला असं वाटतं, शेवटी मला एवढंच सांगायचंय, तुम्ही या सगळ्या गोष्टीसाठी तयार आहात का? स्वतःला बदलायला तुम्ही तयार आहात का? अपयशाला घाबरायचं नाही असं आपण ठरवणार आहोत की नाही? आणि सगळ्यात महत्वाचं शेवटचं, लोकांच्या मतापेक्षा स्वतःच्या देहाला सुद्धा आम्ही महत्व देणार आहोत की नाही? देणार आहोत का? याचा विचार तुम्ही करणार आहात की नाही? या सगळ्यांची उत्तरं अपेक्षित आहेत. ती उत्तरं आत्ता देणं अपेक्षित आहे, तरच सगळं बदलता येईल, अन्यथा बदलता येणार नाही. हे लक्षात ठेवा. वेळोवेळी वेगळ्या वेगळ्या चर्चेच्या माध्यमातून भेटत राहूया. धन्यवाद.